पुढे जाऊया. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये धुलीवंदनाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. सकाळपासूनच शहरात रंगांची उधळण होतीये आणि होळी रे होळीच्या घोषणांनी वातावरण चैतन्यमय झालेलं आहे. ही छत्रपती संभाजीनगरची दृश्य मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथली वेगवेगळी दृश्य आपण बघतो आहोत. महाराष्ट्र आज धुलीवंदनाच्या रंगांमध्ये रंगून गेलेला बघायला मिळतो आहे. आपण थेट आता छत्रपती संभाजीनगरला जाऊया. अविनाश कानडजे आपल्या सोबत असतील. अविनाश यांच्याशी बोलूया. अविनाश, वाह क्या बात आहे, तू सुद्धा रंगांमध्ये रंगून गेलेला आहेस. धुलीवंदनाच्या शुभेच्छा तुला. कुठल्या परिसरामध्ये आहेस, काय उत्साह आहे? सुवर्णा, तुम्हाला देखील धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण जर बघितलं तर मी छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी परिसरामध्ये आहे. यशराज ड्रीम सिटी या कॉलनीमध्ये मी सध्या आहे. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात धुलीवंदनाचा उत्सव या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. खरं तर लाईव्हच्या अगोदरच मला या संपूर्ण नागरिकांनी इतका उत्साह आहे की मला देखील या रंगात त्यांनी डुबवून टाकलं. दुसरीकडे आपण जर बघितलं तर फक्त पुरुषच नव्हे तर महिलांची देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला उत्साह साजरा करताना या महिला आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पाणी असेल किंवा साऊंड असेल याच्या जयघोषात ही धुलीवंदन साजरं केलं जातंय. महिलांचा देखील तितकाच उत्साह आहे. आपण जर बघितलं तर पाणी आहे, त्यासोबतच साऊंड या ठिकाणी लावलेले आहे आणि संपूर्ण हे जे नागरिक आहेत ते आज रंगामध्ये नालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. काही चिमुकले देखील आहेत. ते चिमुकले देखील आपण बघतो की कशा पद्धतीनं ते रंगाचा आनंद घेत आहेत. संपूर्ण शहरवासी, खरं तर ऐतिहासिक संभाजीनगर शहर आहे आणि ऐतिहासिक असल्यामुळं पारंपरिक होळी या ठिकाणी पाहायला मिळते. कारण या ठिकाणी जे रंग आहे ते देखील नॅचरल आहे, वनस्पतीपासून बनवलेले रंग आहे. काय सांगाल, कसे रंग आहेत? नैसर्गिक रंगामुळे आम्हाला याचा त्रास होत नाहीये, त्याच्यामुळे आम्ही हे एन्जॉय करतोय. किती आनंद. ही सोसायटीची एकतेची होळी आहे, सर्वांच्या आनंदाची होळी आहे. तो सर्वांना मात्र हॅपी होली. काय होळीच्या काय शुभेच्छा? आपण रंग मातीचे आणि नॅचरल रंग वापरायला पाहिजे. केमिकल रंगाने मुलांना आणि मोठ्या व्यक्तींना त्रास होतो, त्यामुळे आम्ही सर्वांनी नॅचरल रंग वापरून होळी साजरी केलेली या ठिकाणी आहेत ते देखील या रंगामध्ये नालेले आपल्याला दिसून येत आहेत. संपूर्ण नागरिकांचा हा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय. फक्त नागरिकच नाही, पुरुषच नाही तर महिलांचा देखील मोठा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच महिला म्हटलं तर फोटो सेशन आणि त्यांचा आनंद हा दुगुणित असतो, वेगळा असतो. माझ्यासोबत काही महिला आहेत. ताई, काय सांगाल, किती आनंद? होळीचा खूपच आनंद झालेला आहे. बरं, कलर कसे वापरायला पाहिजे? आम्ही सगळे हर्बल कलर वापरतोय, जे नॅचरली बनवलेले आहेत. केमिकल युक्त आम्ही कलर वापरलेलेच नाहीत. आमच्या सोसायटीमध्ये आम्ही सांगितलेलंच आहे तसं. नक्कीच आपण जर बघितलं तर सगळ्याच महिला या ठिकाणी मोठ्या उत्साहात आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील कलर मध्ये माखून गेलेल्या आहात. किती उत्साह आहे आजचा? खूप खूप आनंद होतोय. नक्कीच होळी म्हटलं की आनंद होतो. त्या आनंद साजरा करण्यासाठीच मोठ्या प्रमाणात हे नागरिक आता एकत्र झाले. सुवर्णा, जसं ऐतिहासिक शहर आहे तशी होळी देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये ऐतिहासिक होती आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा साऊंडच्या जयघोषात, साऊंड मध्ये गाण्यांच्या तालावर हे नागरिक सगळे नाचताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर दिवसभर छत्रपती संभाजीनगर मध्ये ही होळी चालणार आहे आणि जसं तू सांगितलं ऐतिहासिक संभाजीनगर प्रमाणेच ऐतिहासिक रंगाने ही होळी खेळल्या जाते. नक्की अविनाश, खूप खूप आभार.